बेंगलुरु शहर में जैसा कि भारत सरकार की जानिब से SIR लागू हो चुका है, जिसके तहत बेंगलुरु शहर में एक कैंप लगा गया है। बेंगलुरु शहर में 3 जगह कैंप लगा गया है और जैसा कि देख सकते हैं कि BLO और कर्मचारी यहाँ पर मौजूद है। जैसे कि हमारे साथ अजमल सर है। सर, जैसे कि बेंगलुरु शहर में हर नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है, जिसके लिए आप यहाँ पर एक कैंप लगाया गया है, तो इसके अंदर लोगों से क्या जानकारी? राष्ट्रीय कार्यक्रम SIR के तहत देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी साहब की जानिब से जो टीम तय की गई थी, जिसमें हम भी एक BLO की हैसियत से काम करते हैं, इस काम में तेजी लाने के लिए इस इलाके के नगर सेवक शेख मीरा मोहिद्दीन और जनाब राजा कांबड़े और शत्रुघ्न वाघमारे और उन्हीं के साथ साथ नए नौजवान नगर सेवक हाफिज सैयद मोहितुद्दीन ने आगे बढ़कर एक कैंप मुनक्किद किया, जिसमें लोगों की परेशानी का हल निकालने के लिए उन्होंने दिन की धूप को धूप न समझा, रात के अंधेरे को अंधेरा न समझा, बल्कि लोगों के घरों तक जाकर ये बात पहुंचाई कि इस कौमी काम को अंजाम देना हर शहरी का अव्वलीन फरीजा है। इसके लिए हम इन तमाम कारपोरेटर्स, काउंसलर्स का शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने कौमी काम को अंजाम देने में हमारी मदद की। अल्लाह उनकी उम्रों में दराजी अता करे। जैसा कि देख सकते हैं हमारे साथ हाफिज साहब जुड़ चुके हैं, नगर सेवक है मोहित हाफिज साहब। हाफिज साहब, ये जो कैंप लगाया गया है, जैसे कि बुराक मस्जिद के पास गुम्बद बेस में और अप्सरा ग्राउंड में बंगला वाली मस्जिद के सामने, तो इस तरह से जो आप लोगों के लिए खिदमत का अंजाम दे रहे हैं, भारत सरकार की जानिब से ये लोगों के लिए एक अहम है ऐसा है। हाँ, भारत सरकार इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की जानिब से जो SIR महाराष्ट्र में चालू हुआ है, उसके अंदर जो उसकी मैपिंग कराना है बहुत अहम ज़रूरी है। वो इसके लिए हम तमाम जो जिम्मेदार कायदीन है और तमाम शहर के जिम्मेदार लोगों को लेकर हमने ये फैसला लिया कि भाई लोग गफलत में है कि कुछ लोग बोले कोई ज़रूरत नहीं है करने की, कराने की, कुछ लोग करा रहे, कुछ लोग नहीं करा रहे, उन तक ये चीज़ों की सहूलत नहीं हो रही थी। इसलिए हमने यहाँ पर 3 जगह पर शहर के अंदर, यहाँ अप्सरा ग्राउंड के अंदर और बुराक मस्जिद कने और बेस में 3 जगह ये कैंप लगाया गया है SIR का। दादा, आपण आता देगलूर शहरामध्ये SIR आता पुऱ्या महाराष्ट्रात भारत सरकारने लागू केला आहे आणि त्यानिमित्तानं आज अनेक लोक त्यामध्ये वंचित आहेत, त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आणि असे लोक बाहेरगावी सुद्धा आहेत, काय सांगाल? आजच्या या SIRच्या निमित्तानं नगर परिषद देगलूर नगरचे आमचे नगरसेवक, आमचे गटनेते मीरा मोहिद्दीन यांनी हा पुढाकार घेऊन आमच्या या भागामधल्या म्हणजे 2, 3, 4 या इथल्या आमच्या सर्व नगरसेवकांना त्यांनी सांगितलं की बा हे काम अत्यंत महत्वाचं आहे, राष्ट्रीय लेवलचं काम आहे, तरी पण राष्ट्राच्या हितामध्ये आपलं सुद्धा योगदान राहणं तितकं जरुरी आहे। आज जे काही लोकांना परेशानी होत आहे, लोक परेशान आहेत की कुठे जावं आणि काय करावं, पण ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि जे काही तुम्ही आता म्हणलात की वंचित लोक आहेत, बाहेरगावी आहेत, यांना जे त्रास व्हायलाय, आज जर समजा माझी मुलगी पुण्यामध्ये दिली असेल आणि तिचं तिथे त्या ठिकाणी जर मतदार यादीत नाव नसेल, तर इथलं जे नाव तिचं आलेले आहे हे नंबर तिकडे पाठवल्यानंतर तिचं नाव त्या ठिकाणी आणवणं, असे आमचे अनेक बायलिकी आहेत, माया बहिणी आहेत, आई बहिणी आहेत, भाऊ आहेत, या लोकांना जे काही गैरसोय होत होती ते गैरसोय दूर करण्यासाठी आज आमच्या मित्र कंपनीने हे पुढाकार घेऊन जनतेची सेवा करण्याचं काम केलं। त्यामध्ये आज आमच्या या ठिकाणी BLO सुद्धा आहेत, हे तळमळी सुद्धा एवढ्या कडक धुपा उन्हामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बसून आहेत किंवा जे लोकांना तकलीफ होत आहे ती तकलीफ दूर व्हावं या भावनेतून हे काम आहे आणि लोकांनी सुद्धा या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। आपल्या काही अडचणी आहेत ते आपण समजून घेऊन इतर तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक जमा झाले आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमचं जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील। जसं राजा भाऊ, जसं की हा विशिष्ट समाजासाठी नाही, सरकारने सर्वांसाठी लागू केला आहे SIR, तर सर्वांनी याच्यामध्ये प्रयत्न करायला हवा। नागरिकता ही सगळ्या देशाची नागरिक असतात, सगळ्यांना या ठिकाणी अधिकार आहे मतदान करण्याचा आणि वोटर लिस्टच्या यादीमध्ये येण्याचा। काही राज्यामध्ये SIR लागू झाल्याच्या नंतर 25-25 लाख लोकांचे नाव मतदार यादीमध्ये वगळण्यात आले होते निवडणूक आयोगाकडून, तर त्याचं जनक्षोभ देशभर पसरले होते, पण जागरूक मतदार झालेले आहेत आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून आमच्या प्रभागातले जे BLO आहेत ते सर
वैभव सर या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या प्रभागातल्या लोकांना, या आजूबाजूच्या दोन तीन प्रभाग आहेत, मीराबाईचा प्रभाग आहे, शत्रुघ्न वाघमारे यांचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक स्नेहाताई कांबळे यांचा प्रभाग आहे, या तिन्ही प्रभाग हाफिज साहेब यांचा प्रभाग आहे, तिन्ही चारही प्रभागामध्ये हे मुस्लिम बहुल एरिया आहे. या मुस्लिम बहुल एरियामध्ये जनजागृती करण्यासाठी आमचे गटनेते आदरणीय मीरामुद्दीन साहेब यांनी पुढाकार घेतला आणि आम्हा सर्वांना त्यांनी सूचित केले की बाबा आपण या सगळ्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक कॅम्प भरू. म्हणून आम्ही काल माननीय तहसीलदार साहेब सूर्यवंशी साहेब यांची भेट घेऊन BLOला या ठिकाणी पाठवण्याची विनंती केली. त्यामुळे तत्काळ त्यांनी ते आमच्या सगळ्यांची मागणी मान्य करून त्यांनी आज BLO यांना पाठवले आणि हे आजच्या घडीला हे कॅम्प या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे नागरिकांना की त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी येऊन आपले नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही, का कटलालं, कसं कटलालं याची सगळं शहानिशा करून घ्यावी. हे तुमचं कर्तव्य आहे आणि सगळ्याच कर्तव्य आहे. म्हणून ह्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी एक होऊन या कामाला पुढाकार घ्यावा एवढी विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो. जसे की पाहू शकता आपण देगलूर शहरामध्ये 2002 यादीमध्ये ज्यांचे नाव जोडणी करता जे बाहेरगावी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती करण्यात येत आहे. आणि देगलूर प्रशासनाकडून, तहसीलकडून BLO व तहसीलचे अफसर व तसेच हा कॅम्प देगलूर शहरामध्ये सध्या 3 जागी ठिकाणी चालू आहे. जसं की अमरदीप चौक, अप्सरा ग्राउंड येथे, बंगलेली मस्जिद पशी, दरबारी मस्जिद गुंबद बेस जवळ आणि मोमीन गल्ली बुराक मस्जिद जवळ. आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरातील गटनेता शेख मीरा मोहिद्दीन, नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, मोहित हफीज साहेब, नगरसेवक राजाराम कांबळे, शेख महमूद, जियाउद्दीन या सर्वांनी मिळून आज देगलूर शहरामध्ये गोरगरिबाने आणि नाहक त्रास होऊ नये अनेक थिएटर चक्र नगर परिषदेचे मारले आहेत, जेणेकरून जे जन्मप्रमाणपत्रासाठी लागणार आहेत त्यासाठी आज 2002 यादीमध्ये ज्या लोकांचे नाव वगळण्यात आले, ज्यांचे नाव जोडण्यात येणार आहे, असा कॅम्प हा देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तरी देगलूर शहराच्या सर्व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे या सदस्याकडून, नगरसेवकाकडून सांगण्यात येत आहे. देगलूर शहरावर मी सय्यद समीर, न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड.